पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील साबुर्डी गावाच्या हद्दीतील जखलेवाडी येथील आदिवासी कुटुंबांवर तीव्र पाणी टंचाईचे संकट कोसळले असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच दररोज मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे। जीवनावश्यक असलेल्या पाण्यासाठी सुरू असलेली ही वणवण प्रशासनाच्या दुर्लक्षाचा गंभीर प्रश्न अधोरेखित करत आहे। जखलेवाडी परिसरातील अनेक आदिवासी कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचा कोणताही नियमित स्रोत उपलब्ध नसल्याने दिवसाची सुरुवातच पाण्याच्या शोधाने होत आहे। डोक्यावर हंडे घेऊन महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे। वृद्ध व्यक्तींनाही या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे। पाण्याअभावी दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले असून नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे। अशा बिकट परिस्थितीत देशमुखवाडी येथील सामाजिक बांधिलकी जपणारे श्री सचिन वाळुंज यांनी मदतीचा हात पुढे केला आहे। पाण्याअभावी त्रस्त असलेल्या आदिवासी कुटुंबांना त्यांनी वेळोवेळी मदत करून मोठा दिलासा दिला आहे। त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष कौतुक होत असून संकटसमयी धावून आलेले देवदूत अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान वाढत्या पाणी टंचाईमुळे आदिवासी बांधवांचे आरोग्य आणि जगणे धोक्यात आले आहे। प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे नियमित पाणी पुरवठा सुरू करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तसेच संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून या भागातील पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे। उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाणी टंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे। पाण्यासाठीची ही वणवण थांबवा, आदिवासी बांधवांना जगण्याचा मूलभूत हक्क मिळवून द्या असे भावनिक आवाहन जखलेवाडीतील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केले आहे। जखलेवाडीतील आदिवासी कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, प्रशासन झोपीत या सर्व घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हरिभाऊ बोंबले यांनी। पाहूया आपण। जसे की आपण पाहता मी आलेला आता साबुर्डी या ठिकाणी पश्चिम पट्ट्यातील हे साबुर्डी गाव एका डोंगर वस्तीत वसलेले हे त्या ठिकाणचे गाव आहे। सध्या या ठाकरवाडीमध्ये आलेलं आहे। ठाकर समाजातील सर्व या ठिकाणी बांधव आपण पाहता पाण्यासाठी वणवण फिरत आहे। तर या ठिकाणी यांची पाण्याची या ठिकाणी जी समस्या होती ती साबुर्डीतल्या ग्रामस्थांनी आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी यांची पाण्याची सोय केली आहे। आपण थेट त्या ठिकाणी वाडीतील ग्रामस्थ आहे। सर्वप्रथम आपलं नाव सांगा, कोणी आपल्याला मदत केलेली आहे? इथं टँकर जेव्हा वेळेला पाणी संपलं त्या वेळेला सचिन भाऊ वाळुंज यांनी पाण्याची सोय केलेली आहे। तीच म्हणजे पाणी आम्हाला कधीपासून आणतात पाणी? सचिन भाऊ आणतात। आता काय कसं वाटतं पाणी येतं? चांगलंच वाटतं। या वाडीला पिण्यासाठी पाणी मुबलक नाही आहे। तर आपण या ग्रामस्थांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे। काय सांगू शकता या पाण्याच्या संदर्भात? काय समस्या आहे? पाण्याच्या संदर्भात सांगू शकतो का? आमचा मित्र सचिन भाऊ युवा मंच म्हणजे आमचे सर्व सहकारी 25-30 जण आम्ही सहकार्य करतो त्याला। ते स्वखर्चाने पाणी विकत पाणी आणून तुमच्या वेताळ्या गावावरून स्वतः पाणी ते स्वतः विकत घेऊन आज एका विहिरीतून आणतात। आणि एक आठवड्यात जवळजवळ इथं 12 टँकर आणि गावात 12 टँकर असे 24 टँकर जवळजवळ एक आठवड्यात टाकी जाते। असे 6 जवळजवळ 4 महिने झाले टँकर चालू आहे। तुम्ही संपूर्ण मित्र परिवार त्यांच्या समोर रोज असता का? रोज 2 दिवस 8 दिवसातून 2 दिवस सगळी दिवसातून किती खेपा? दिवसातून इथं 6 खेपा लागतात त्या जखलेवाडीत आणि कुंभरदरीत एक आणि खाली जवळजवळ 6-7 लागतात गावात। म्हणजे पुढं पण 2 वाड्या, पुढे एक वाडी नागबेंदवाडी म्हणून आहे। हा म्हणजे याच जखलेवाडी टच येते नागबेंदवाडी आणि एक कुंभरदरी खाली पुढे काय? खाली तिथं एक टँकर लागतो। आठवड्यातून 2 टँकर। सचिन भाऊंच्या कामाबद्दल तुम्हाला कसं वाटतं? सचिन भाऊ म्हणजे जसा देव अवतारला इथं जखलेवाडीत असं झालेलं आहे। काम कसं आहे त्यांचं? सामाजिक काम कसं आहे? असं भविष्यात झालं होतं, भविष्यात होणार नाही, मागे झालं नाही, असं झालेलं हे काम। खरं सांगायचं म्हटलं तर एवढे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। पाहू शकता आपण संपूर्ण मित्र परिवार त्यांच्याशी छोटा असेल मोठा असेल। बाळा तुझं नाव सांग। कधीपासून तू भाऊंचं काम करतो सामाजिक? 4 महिने झाले। भाऊंचं काम कसं आहे? किती दिवसापासून तुम्ही इकडे टँकर घेऊन येतो वाडीला? 4 महिने झाले। रोजच्या किती खेपा होतात? 5 किंवा 6 होतात का? कितवीला आहे तू? 8वी। ठीक आहे ठीक आहे। तुला सामाजिक कामाची आवड आहे का? काय व्हायची मोठं?
सचिन वाळुंज यांच्या मार्फत या ठिकाणी समाजकार्य करणारे हे साबुर्डी गावचे एक नागरिक आहेत. यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकता स्वतः सचिन भाऊ या ठिकाणी पाणी या ठिकाणी प्रत्येक नागरिकांना देत आहे. आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधूया. किती दिवसापासून आपण या ठिकाणी पाणी घेऊन येत आहे आणि तुमच्या मनात ही प्रेरणा कशी आली पाणी वाटपाची? बरेच वर्षापासून म्हणत होते पण एक रस्ते आम्ही करू शकलो नाही. आता चालू वर्षी या रस्त्याचं काम साबुर्डी टाकलीवाडी या रस्त्याचं काम खडीकरण करून दिलं आणि येत्या काही दिवसात आमचे त्यांनी सांगितलं दिवाळीनंतर ते पण काम चालू होईल. त्यांनी आम्हाला मी स्वतः या ठिकाणी पाहिलेलं आहे येताना का टँकर चढण्यासाठी भरपूर असं कष्ट गावकरी पण घेत आहे. त्यांचे सचिन भाऊ यांचा मित्रपरिवार स्वतः या ठिकाणी किती दिवसापासून टँकर घेऊन येतो रोज? किती ट्रिप होतो? आम्ही दिवसाआड पाणी टाकतो 7 ते 8 ट्रिपा आमच्या होतात आणि याचं सर्व श्रेय आमचे मित्र भाऊ गोपाळे, राहुल गोपाळे, विशाल गोपाळे, शंकर भाऊ दोंडेभाऊ गोते, सचिन उरसाळे, प्रवीण गोते यांच्या म्हणजे तुमचा संपूर्ण मित्र तुमच्या माध्यमात खंबीर उभा आहे. त्यांच्यामुळे हे सगळं करू शकलो. खऱ्या अर्थाने आपण पाहतो सलोनीजी या ठिकाणी पाण्याची समस्या आहे. ठाकर समाजाला या ठिकाणी पिण्यासाठी मुबलक पाणी नसल्यामुळे सामाजिक मदतीसाठी या ठिकाणी आलेले आहेत आपले सचिन भाऊ. खऱ्या अर्थाने प्रेरणादायक काम. या ठिकाणी महिलांची प्रतिक्रिया घेऊया. मावशी, टँकर किती दिवसापासून येत आहे? बोला बोला बोला. उन्हाळाभर चालू आहे का? किती दिवसापासून टँकर येतात तुमच्या इकडे? 4 महिने झाले. 4 महिने. हा. कोणाच्या माध्यमातून येतं पाणी? सचिन भाऊंच्या. ठीक आहे, ठीक. आपण पाहताय या ठिकाणी महिला ज्येष्ठ आहेत. त्या ठिकाणी महिलांची प्रतिक्रिया आहे. सचिन भाऊंच्या यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी पाणी आलेलं आहे. या ठिकाणी पाणी आल्यापासून तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी? 4 महिने झालं मला पाणी येतंय, पाणी नव्हतं तर बरं वाटतंय आम्हाला. बरं केलं सचिन भाऊ. कधीपासून पाणी आणतात ते? 4 महिने झालं. दिवसातून किती टँकर येतात? दिवसातून 6-7 टँकर येतात का? येतात. दिवसातून 6-7 टँकर. हा. सरपंचाकडून लोकप्रतिनिधींकडून होते का तुम्हाला मदत? नाही काय मदत होता मला. ग्रामपंचायतून काय प्रशासन? काहीच आपण पाहू शकता मावशीची प्रतिक्रिया. आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधतोय. ठाकर समाजाची महिला आहेत. प्रशासन काही यांना मदत करीत नाहीये आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणचे कोणी सहकार्य करत नाही. या मावशींची म्हणणे थेट ग्रामपंचायतीने सहकार्य केलं का तुम्हाला? नाही केलं मला सहकार्य. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. सलोनीजी, आपण पाहता या ठिकाणी ग्रामपंचायतचं सहकार्य नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ वाळुंज यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी वाटप या ठिकाणी गोरगरिबांना या ठिकाणी पिण्यासाठी मुबलक पाणी या ठिकाणी मिळत आहे. सचिन भाऊ वाळुंज यांच्या माध्यमातून पाणी वाटप ग्रामस्थांसाठी स्वतः खर्च करून कुठल्याही प्रशासनाने या ठिकाणी सहकार्य केलेलं नाही. कुठलीही ग्रामपंचायतीने परिपत्रक न देता, शासकीय योजनेचा लाभ न घेता या ठिकाणी थेट भाऊंनी या ठिकाणी सामाजिक काम करायची एक बांधिलकी आणि समाजासाठी झगडण्याचं या ठिकाणी हेतू दाखवलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी माजी सरपंच गायकवाड साहेब यांच्याशी संवाद साधूया या संदर्भात. आमच्या गावामध्ये माझं नाव पंढरनाथ साधू गायकवाड, माजी सरपंच साबुर्डी. या ठिकाणी जाखलेवाडीची समस्या आदिवासी भागात जास्त होती. मी सचिन वाळूंजला प्रश्न केला का बाबा तुला या ठिकाणी काय करता येईल का पाण्यासाठी? सचिन वाळुंजाने हो म्हणून त्याच्या पद्धतीने त्यांनी टँकर चालू केला, ट्रॅक्टर चालू केला. अशा प्रकारे ठाकरवाडीच्या पाण्याची त्यांनी योग्य पद्धतीने देखभाल घेतली आणि चालूच केलं. त्याचं या ठिकाणी त्रिवार अभिनंदन आम्ही गावकरी मंडळी करतो. पाण्याचा प्रश्न कधीपासून? पाण्याचा प्रश्न आम्हाला बस 7-8 दिवसासाठी काही अडचण आला. लोकप्रतिनिधींचा काय सहभाग आहे तुम्हाला? पाण्याने काय मदत पाणी आल्यापासून तुम्हाला कसं वाटतं? पाण्यातून मला काही वाटतं अन्न काय कोणाला काय म्हणजे आनंद झाला की नाही? पाणी प्यासाठी चांगलं स्वच्छ पाणी तुम्हाला मुबलक भेटलंय.
पियासाठी सगळी आता पियासाठी वापरते ना हां. आता दोन गाडी दूध आणली नाही काय नाही. हां पाणी 4 दिवस 3 दिवस प्यायच्या हां पण नंतर आलं की आता ते परत आल्यानंतर होऊन गेले परत तेच प्यायचं होतं. हां मग हे पाणी घेतलं किती दिवस जातं तुम्हाला? आम्हाला तर हां जो पण पुन्हा पुरते का? म्हणजे बरोबर तेवढ्या दिवसांचं पाणी तुम्ही घेतलेलं असतं. आपण पाहू शकता जाकलेवाडी या ठिकाणी मी आलेलो आहे. बाबा कधीपासून तुम्हाला या ठिकाणी पाण्याची समस्या तोंड द्यायला लागतं? आम्हाला 3 महिने झाले पाणी सारखं चालू आहे. पण पहिले येत होतं का पाणी? पहिले येतच नव्हतं अजिबात नाही, कधीच नाही. अहो, कधीच नाही. तर माझं पाठीमागं कोणीच आमचे काळजीच घेत नव्हतं. आमच्याकडे पाहतच नव्हतं. याच वर्षी पाणी दिलं पाहिजे. पाणी या वर्षी 2-3 महिने झाले आता पाणी चालू आहे. आमच्या पाठीमाग गेल्या वर्षी काहीच नव्हतं. गेल्या वर्षी ते आधी कवाच नाही, पाणीच नाही आलं. आता तुम्हाला कोण घेऊन येतं पाणी? आम्हाला ते मोळक साहेब येतात. वाल साहेब. मोळक साहेब रोज या टायमाला केतन साहेब येतात कधी कधी. दुपारा या टायमाला रात्री येतं? खाडा नाही नाही. कवा रात्री येतं का पाणी? दुपारचं पण येते. किती वाजता येतं? हेच तर आम्हाला सकाळच्या पारी सकाळच्या पारी सकाळच्या सकाळी पारी. परत त्यांना सकाळ वेळ 6 भेटेल तसे आणतात ते. पाणी 6 वाजता येतं? 6 वाजता पण सकाळी येणार. हां, परत संध्याकाळी बरोबर. या टायमाला येणार. म्हणजे सकाळी येतं आणि संध्याकाळी येतं. संध्याकाळचं येतं सकाळचं. सकाळ संध्याकाळ पाणी येतं. कोण घेऊन येतं पाणी? सचिन वाळून सचिन वाळून घेऊन येतं. ठीक आहे. त्यांचं काम कसं आहे सचिन वाळूंचं? चांगले सामाजिक काम? एक नंबरचं काम आहे. याआधी तुम्ही कधी ग्रामपंचायतला अर्ज केला होता का किंवा प्रशासनाला कळवलं होतं का आमच्या या वाडी वस्त्यांना पाणी येत नाही? मग आता काय सांगायचं तुम्हाला, आता आमचं कोणी इकडे पागतच नाही, आम्ही काय करणार. हा मग आदिवासी भागात. हा आदिवासी भाग आहे म्हणजे आणि तिथे काय डोंगर बघायला काय मिळणार आहे आम्हाला. पक्षासारखं वाऱ्यावर राहायचं हां हां. नाही का. जेव्हा भेटेल तेव्हाच खायचं, जेव्हा पाणी येईल तेव्हाच खायचं. काही आमच्या जरी आटून गेले ही किती महिन्यापर्यंत पाणी असतं जरा? मटर बंद आहे म्हणून उघड जिरा येत आहे म्हणून आम्ही बादलीने वडून येतो. जर टँकर थोडासा टायमानं आला किंवा थोडा आला तर आम्ही रोज चांगलं पाणी घेऊन येतो ना. किती महिने झाले? 4 महिने झाले. हा. तुमच्या डोळ्यातून आसरे होते बाबा? येते ते येते. काय काय सांगता याबद्दल? म्हणजे हे आसरू कशाचे आहेत का? देवाचे आनंदाचे? देवाचे